राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आता भेट घेणार असल्याचं कळतंय। या दोन्ही बंधूंमध्ये पुन्हा एकदा भेटीगाठी होणार आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत। अनेक वर्षांनंतर खरं तर राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अनेक वर्षांनंतर खरं तर राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने जात आहे। याआधी जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा सुद्धा थेट राज ठाकरेंनी केवळ रुग्णालयामध्येच जाणं पसंत केलेलं होतं आणि आता थेट मातोश्रीवर काय अपडेट? नक्कीच खरं तर बऱ्याच वर्षानंतर खरं तर राज ठाकरे जात आहेत, कारण की जर आपण बघितलं उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळेस एकदा भेट घेतली होती आणि त्यानंतर अमित ठाकरे यांचं खरं तर लग्न होतं आणि या लग्नाची पत्रिका देण्यासाठी खरं तर राज ठाकरे एकदा मातोश्रीवर गेले होते। नाहीतर मातोश्रीवर जाणं देखील राज ठाकरे यांनी टाळलेलं पाहायला मिळतं। मात्र आता राज ठाकरे आहेत ते आज उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे आणि या 65व्या वाढदिवसानिमित्त आहेत शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मातोश्रीवर पोहोचतायत आणि त्यामुळेच कुठेतरी एक उत्साहाचं वातावरण सध्या मनसे असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल यांच्यामध्ये कुठेतरी दिसून येत आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून आहे ते दोघांचं मनोमिलन कुठेतरी होत आहे असंच म्हणावं लागणार आहे। कारण की मराठीच्या मुद्द्यावर खरं तर दोन्ही भाऊ आहेत ते एकत्र आले होते आणि या मेळाव्याला अगोदर जाण्याच्या आधी खरं तर राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी असतील किंवा आदित्य ठाकरे हे सगळेजण आहेत ते शिवतीर्थावर गेले होते आणि त्यानंतर शिवतीर्थांवरून आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून मनसेची स्थापना झाली आहे त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जात आहे। नक्कीच, कारण की मनसेची स्थापना झाली आणि त्यानंतरच ही शुभेच्छासाठी मातोश्रीवर जातात। कारण की दोन्ही भावांमध्ये आहे तो कुठेतरी दुसंवाद झाला असंच म्हणावं लागणार होता आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आहेत ते एकमेकांजवळ येण्यासाठी आहे ते कुठेतरी दिसून येत नव्हते। मात्र आता उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील मराठीच्या मुद्द्यांवर खरं तर हे दोन्ही भाऊ आहेत ते एकत्र सध्या आलेले आहेत आणि त्यानंतरून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये देखील आपण बघितलं आहे की दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात देखील आहे ते प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि कुठेतरी जवळकी आहे ती दिसून येते आहे। मनसेचे नेते असतील या उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते असतील यांची देखील भेटी वाढलेल्या पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळे कुठेतरी या दोघांचं मनोमिलन आहे ते कुठेतरी वाटते असंच म्हणावं लागणार आहे आणि त्यासाठीच आता राज ठाकरे देखील वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर अवघ्या काही वेळात आहेत ते दाखल होतील आणि शुभेच्छा आहेत ते उद्धव ठाकरेंना देतील आणि त्यानंतर काही राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत त्या जवळ आहेत आणि अशा गाठी भेटींमधून खरं तर मनोमिलन आहे हे झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोमिलन खरं तर खालच्या स्तरावर होणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ह्या गाठी भेटींमध्ये महत्वाच्या मनोमिलन झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं देखील आहे तेवढ्याच पद्धतीने जवळकी आहे ती साधली जाते आणि त्यामुळे या कुठेतरी मोठा फायदा आगामी काळामध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तर याचा होईल असं चित्र सध्या तरी दिसून येते। कारण की जेव्हा दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यामुळे कार्यकर्त्यांमधला विसंवाद आहे तो कमी होण्यासाठी काही वेळ जातो हे देखील चित्र पाहायला मिळालं होतं। कारण की गेल्या वेळेस उद्धव ठाकरे असतील शरद पवार गट असेल आणि काँग्रेस हे देखील जरी एकत्र आले होते आणि निवडणुकीना वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे गेले होते तरी खालच्या स्तरावर आहे ते दोन्ही गटामध्ये आहे ते मनोमिलन आहे तेवढं झालेलं दिसलं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।